मैत्रिणींनो, गुरुचरित्र पारायण करत असताना भरपूर जणांच्या मध्ये खूप संभ्रम आणि भीती असते की मी हे केलं तर ते होईल का आणि ते केलं तर हे होईल का. पण कोणताही संभ्रम न ठेवता बिनधास्त गुरुचरित्र पारायण करा. मोजके नियम आहेत तेवढे पाळा, कारण ते पाळणं तेवढंच महत्त्वाचं आहे. गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे, मन असता पवित्र सदा वाचा गुरुचरित्र. माणसाचं मन ज्यावेळी पवित्र असतं त्यावेळी गुरुचरित्र कधीही मग वाचायला तुम्ही सुरुवात केला तरीसुद्धा चालतं. त्यामुळे बिनधास्त पारायण करा. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींना, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि काल जो आपला उद्यापनाचा व्हिडिओ आला त्यातलाच थोडा राहिलेला हा भाग आहे. म्हणजे त्यातलं मी पूर्ण असं उद्यापन कालच्या व्हिडिओमध्ये झालेलं नव्हतं, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. त्यामुळे म्हटलं थोडंसं आज दाखवूया. तर चला, भात झालेला आहे माझा आणि इथं आता मी बटाटे भाजी फोडणी मारलेली आहे. आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला कांदा लसूण विरहित आपल्याला स्वयंपाक बनवायचा आहे. तर तेल घातलेलं आहे. तेल काढल्यानंतर जिरं मोहरी घातलेली आहेत. आणि जे वाटण आपण बनवलेलं होतं, आलं, परत हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं वाटण होतं ते घातलेलं आहे. आणि ते व्यवस्थित आता तेलात भाजून घ्यायचं, कारण आपल्याला पिवळी बटाटे भाजी बनवायची आहे. पिवळ्या बटाटे भाजीला खरं म्हणजे कांद्याशिवाय अपूर्णच असते ती भाजी. पण आता आपण इथं नैवेद्याला बनवत आहे त्यामुळं मी कांदा वापरलेला नाही आहे. नाहीतर आपण कधीही पिवळी बटाटे भाजी बिना कांद्याची बनवत नाही. बटाटे कमी आणि कांदा जास्त असं वापरतो आपण. त्यानंतर ते वाटण व्यवस्थित तेलामध्ये भाजून घेतल्यानंतर हळद हिंग घातलेला आहे. आणि त्यानंतर उकडून बटाटे जे हे करून घेतले, सोलून चिरून घेतलेले होते ते घातले. चवीनुसार मीठ घातलं. तुमच्याकडे लिंबू असला तर लिंबू थोडासा वरनं पिळायचं आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं. पण आता तुम्हाला तर माहिती आहे उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात लिंबूचा दर विचारायचा नाही. 10 रुपयाला एक लिंबू झालेला आहे. इतर वेळी 10ला 10 लिंबू येतात, पण उन्हाळ्यात 10 रुपयाला एक लिंबू. तेव्हा मी तर लिंबू आणणं बंदच केलेलं. आणि व्यवस्थित सगळं म्हणजे तेलात परतून घ्यायचं, जेणेकरून बटाटा आपला व्यवस्थित म्हणजे जो मसाला आहे तो व्यवस्थित सगळ्या बटाट्याला लागला गेला पाहिजे. आणि वरून कोथिंबीर थोडीशी तुम्ही घातला तरीसुद्धा चालेल. आता माझ्याकडे कोथिंबीर सगळी संपलेली आहे. कोथिंबीर पण खूप महाग आहे, 40 रुपये पेंडी झालेली आहे कोथिंबीर. तर मी 10 रुपयाची कोथिंबीर आणलेली, कारण मला आज नैवेद्याचा स्वयंपाक बनवायचा आहे. आणि इथं आपला जिरा राईससुद्धा तयार आहे. चला, आता मी पहिला नैवेद्य काढून घेते. 4 नैवेद्य आपल्याला काढायचे आहेत. एक दत्त महाराजांना, एक स्वामी समर्थ महाराजांना, एक पोतीला आणि एक कुलदेवीला, असे 4 नैवेद्य काढायचे. आणि सगळ्यात आधी आपल्याला तुळस मात्र आणायची आहे, कारण तुळस आपल्याला तुळशीचं पान ठेवल्याशिवाय नैवेद्यावर महाराजांना वगैरे ते म्हणजे ग्रहण करता येत नाही असं म्हणतात. त्यामुळं कधीही तुळशीचं पान आणून ठेवायचं. त्यानंतर माझ्याकडे जो हात होता त्यानेच मी शिऱ्याची पण पळी काढलेली आहे. 2 भाताचे पळ्या, 1 शिऱ्याची पळी आणि आपली बटाटे भाजी असं काढलेलं आहे. आणि हे बघू शकता, माझ्या पण लक्षात नव्हतं तुळस तोडणं आणायची, माझ्या पण लक्षात नव्हतं. आणि अचानक माझ्या 5:30 वाजता लक्षात आलं. मग श्रीला मी म्हटलं बाबा लवकर जा, कारण की तिन्हीसान झालं तर आपल्याला ते तोडता येत नाही. कारण संध्याकाळ झाली, तिन्हीसान झाली की आपण कुठल्याच झाडाला हात लावू शकत नाही. त्यामुळे मी त्याला दूध प्यायचं होतं त्याला, पण त्याला म्हटलं तू आल्यावर दूध पी, खरं आधी जा आणि तुळस तेवढी मला घेऊन 4 पानं आण म्हटलं. खरं आण, कारण प्रत्येक ताटात 1 पान जरी ठेवलं तरी चालतं, पण तेवढं तर घेऊन ये. आणि त्यानंतर मी कापूर वगैरे लावून घेतला, कारण आरती वगैरे मी आधीच केलेली होती. आता नुसता कापूर तेवढा लावायचा आणि नैवेद्य दाखवायचा होता. आणि नैवेद्य दाखवायच्या आधी असं आपल्याला मंडल तयार करायला लागतं चौक ताटाच्या खाली, आणि त्याच्यावरच आपल्याला ताट ठेवायचं असतं. आणि ज्या सुवासिनी ताई सांगितलेल्या मी त्यांना मी शूट करायला लावलेलं होतं. त्यांनी काही कधी शूट केलेलं नव्हतं, तरी पण त्यांनी खूप छान शूट केलं. स्त्रीच्या हातात जर शूटला मोबाईल दिला तर तो काही परत येत नाही, कारण तोच घेऊन बसतो. आणि सगळ्या घरातनं असा कापूर मी सकाळ संध्याकाळ फिरवत असते. कापरामुळे आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी कमी होण्यास खूप मदत होते. त्यामुळं कापूर सकाळ संध्याकाळ घरामध्ये जाळत जावं. आता त्यातही एक सुवासिनी मी वाढून घेणार आहे. त्या म्हटल्या मला वेळ आहे, थोडा वेळ बोलत बसूया. मग थोडा वेळ आम्ही दोघी बोलत बसलो. आणि त्यानंतर मग जवळजवळ 9 वाजता मग त्यांना मी वाढला. आधी त्यांचं पाय वगैरे धुवून घेतलं, हळदी कुंकू लावलं. आणि मग त्यातलंच एक ताट मी त्यांना दिलेलं होतं जेवण्यासाठी.
आणि वटीला मी ब्लाऊज पीस कायम त्यांना आणतेच. नारळ का आणला नाही माझ्याकडे. खोबऱ्याची वाटी होती ती घातली आणि खारीक, खोबरं, बदाम, सुपारी हे सगळं मी वट्यात घातलेलं आहे. सगळं आवरायला मला 9:30 ते 9:45 झालेली. त्या जेवूनच गेल्या 9:30 पावणे 10 वाजता. आणि तिथनं पुढं मग आम्ही दोघं जेवलो, मी आणि श्री. कारण हे काय नव्हते, ते 11:30 वाजता येणार होते. आणि ते आपण खूप कष्टाळू आहेत, एक दिवस घरात थांबत नाहीत, सारखं म्हणजे कामावर असतात. मग मी कायम त्यांना सांगते. आणि त्यांची भावना पण इतकी म्हणजे चांगली आहे की भरभरून म्हणजे गोड असा आशीर्वाद पण देतात. बघा ताई तुम्ही मला, मी कधी पण पीस आणले तर त्यांना चांगलंच आणते. तर त्या म्हणतात तुमचं एकही पीस असं हेजं नसतं, म्हणतात की सगळी पीसं चांगली असतात, मी शिवून घेते. आणि परिस्थिती त्यांची पण थोडीशी म्हणजे नाजूक आहे, त्यामुळे मी त्यांना पिसं वगैरे, आणि मी त्यांनाच नाही कुणाला पण असू दे, पीस घेत असताना मी काय करते, त्या सुवासनेनं ते शिवून घातलं पाहिजे असाच पीस आणते. कारण की मला असं नाही आवडत आपण द्यायचं आणि त्याने कुठंतरी नेऊन ते टाकायचं. त्याने शिवून घातलं की आपल्याला पण समाधान वाटतं. आणि त्या म्हणतो त्या मी हाच कलर घेणार होते आणि बरोबर तुम्ही तोच कलर मला आणून दिला. त्या दिवशी मी दाबून दाबून कानात घातल्यामुळं बघू शकता तुम्ही पूर्ण असं सुजून बसलेलं आहे. ते ह्या कानाचं नाही, पण ह्या कानात असं सुजून बसलेलं आहे. म्हणजे जेवढा वरचा भाग असतो बघा तेवढी सुजच आलेली आहे त्याला. त्यामुळं काय आपण काहीतरी नियोजन केले की काही नाही काहीतरी होतंच. काहीतरी घालावं, हाऊस फेडावं म्हणतं, ते काय सहजासहजी होत नाही बघा. आत्ता सगळं जरा फ्रेश झाले. आता सगळं घर लोटून काढायचं कारण सायंकाळ होत आलेले. आणि ब्लाऊज माझी इकडं तिकडं तिकडं इकडं साड्यात नाही तर काय ब्लाऊज नाही. तो कुठली पण साडी जर नेसायला घेतला तर त्यात काही ब्लाऊज मिळत नाही. आता काय करणार, ज्या त्या साडीवरची ज्या त्या साडीत घालून व्यवस्थित घडी घालून ठेवणार आहे. म्हणजे आपल्याला ज्यावेळी पाहिजे असतं त्याबरोबर ते मिळते. आणि केसासनी मेहंदी, एक काळी मेहंदी लावणार आहे जरा, कारण लईच कसतरी दिसायला लागल्या, त्यामुळं लावणार आहे. आणि खरं सांगते खूप हौसनं बुगडी मी हे केलेली. आणि इथं बघू शकता तुम्ही केवढी सूज आलेली. असं आपला वाटाणा कसा टम्म फुगतो तसं फुगलेलं आहे. इथं पूर्ण अशी ही कडा सुजलेली आहे एका बाजूची. ह्या बाजूची काही एवढी नाही, दुखायला आली ह्या बाजूची पण एवढी नाही. ह्या बाजूला लई कळ मारायला आली. मला काय वाटत नाही महिनाभर तर काय बुगडी घालायला मिळेल, कारण ते सगळं पूर्ण कवर झाल्याशिवाय. आणि दुखायला आले इथं, तर हे सगळं दुखायला आलेलं. इथं पण दुखायला मला पाठीमागं त्यावेळी त्या दिवशी, आणि ते कमी आलं. हे सुजलं. आपल्या बायकांना खूप हौस असते काय तर म्हणजे करायची, आणि सोनं घालायची तर सगळ्याच बायकांना हौस असते सोडा. मला काय एवढी जास्त म्हणजे अशी हौस नाही आहे सोनं घालायची, पण बुगडे वगैरे मला घालायला आवडते, त्यामुळे मी आवडीने केलेली होती ती. आता ती महिनाभर तर काय मिळत नाही घालायला, जाऊन तिकडे का आहे ते. कारण की आणि दाबून दाबून घालून ती आणि कुठं तर मोडायची किंवा आणि जर जखम जास्त व्हायची. गोळ्या आणलेल्या आहेत मॅडमांच्याकडनं, का खाल्ल्याच नव्हत्या, आता खाल्ल्या. म्हटलं जखम जरा होऊन दे लवकर बरी म्हणून खाल्ल्या. ते पण त्या मॅडम म्हटल्यात कमी येते का बघा, नाही तर मग बाहेरच्या गोळ्या लिहून देतो. त्यांनी त्यांच्या जवळच्याच दिलेल्या आहेत जखम बरी होण्यासाठी. बघूया आता. आणि ब्लाऊज ढीगभर आहेत बघा, खरं गावतच नाहीत काय. आणि हात शिलाई घालायची, हुक्क लावायची, इथून ब्लाऊज असतील माझी. हे बघा ही पण आहे ब्लाऊज. 3 ब्लाऊज असणे, हात शिलाई घालायचे, हुक्क लावायचे, आणि एका साडीला फॉल लावायचा आहे. बहिणीची साडी खालनं फॉल लावून ठेवले, वरनं लावायला अजून फॉल. एक एकदा असा कंटाळा येतो काय काहीच नको वाटतो, पण केलेलं ज्या त्यावेळी बरं असतं. होईना झालं. आता तिजोरीतली पहिलं ती सगळी काढते, त्यानंतर सगळ्या साड्यातनी जी ती ब्लाऊज घालून ठेवते म्हणजे बरं पडतं आपल्याला. कारण की आपल्याला हुडकत बसायला लागते, ब्लाऊज कुठं आहे, साडी कुठं आहे. अवस्था बघा तिजोरीची. आज केंद्रात आमच्या इकडे स्वामी याग होता,
आणि उद्याला कुठला काय माहीत नाही, पण आज तर स्वामीयोग होता. कारण ह्याला स्टेटस वगैरे ठेवतात बायका, त्यामुळे माहिती आहे. आपला काय केंद्राशी काही संपर्कच नाही, आम्ही जातच नाही, त्यामुळे काही संपर्कच नाही. पण स्टेटस बघून माहिती होती की हा याग आहे, त्या तो याग आहे. खरं म्हणजे चंडी यागाला ते जावं छान असतं. लग्नाच्या आधी आम्ही आमच्या केंद्रात जात होतो, छान वाटायचं. जय जयकार वगैरे करतात मोठमोठ्याने, छान वाटायचं आणि ढोल वगैरे वाजवतात, त्यामुळे मस्त वाटायचं. पण लग्न झालेच ते सगळं स्टॉपच चाललं. लग्नाच्या आधीचे दिवस हे वेगळा असतं, म्हणजे टेन्शन फ्री दिवस असतात. टेन्शन काय नसतं. आपलं ठराविक कामं करणे आणि आपल्याला म्हणजे सेवा करू वाटली सेवा करणे, कुठं यागायला जा, कुठं जा, काय म्हणजे टेन्शन असतं. तसं आत्ता नाही. पोरग्याला शाळा घालवायचा आहे, नवऱ्याचा डबा करायचा आहे, धुणं धुवायचं आहे, भांडी घासायचं आहे, दुकानात जायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, यातच सगळा दिवस जातो. त्यामुळं आता शक्य नाही आहे ते. पारायणला जरी ह्याच्यात बसलं तर कसं अडचण येते बघा. पहाटेचं जायला पाहिजे वाचायला. पहाटे वाचायला गेलं तर मग घरातलं सगळंच राहतं. म्हणजे आता समजा 3ला गेला तुम्ही तर 6-7 पर्यंत सोडणार कोण 3ला? हा पण प्रॉब्लेम आहे. 3-3:30ला 4ला कोण सोडणार? कारण हे कामाला गेलेले असतात. कधी असले म्हणजे यांची फर्स्ट असले तर असतात, ते पण सोडायला असणार, आणायला काय नसणार ते. मग तिथनं यायचं, मग सगळं घरातलं करायचं, म्हणजे आणि परत यागाला ते जायचं, ते होत नाही. मग ते मला शक्यच होत नाही. घरात बसलं तर कसं माझ्या वेळेनुसार सगळं होतं. आरती वगैरे पण तिथं 8ला 8:30 10:30लाच अशी आरती असते टायमिंगनुसार. तसं आमचं इथं नाही. मी जर मला लवकर उठायचं झालं तर मग मी सकाळी 7 वाजेपर्यंत वाचून घेते. नाही झालं तर मी सरळ देवपूजा करते आणि मग वाचाय बसते. 10:30-11पर्यंत वाचून होतं. मग तिथनं पुढं धुणं जेवण वगैरे सगळं मी आवरते. म्हणजे माझं असं नियोजन असतं. आणि तसं केंद्रात गेलं तर तसं नाही, त्यांच्या वेळेनुसार सगळं म्हणजे आपल्याला थांबावं लागतं, करावं लागतं. तर ते शक्य नाही. सकाळी वाचून यायला पाहिजे, परत आरतीला जायला पाहिजे, परत यागाला जायला पाहिजे, परत यायला पाहिजे, घरातली कामं करायला पाहिजेत, परत संध्याकाळी आणि त्या संध्याकाळच्या सेवेला जायला पाहिजे. असं सगळं म्हणजे हे असतं. श्रेयमचं माझ्यापेक्षा उंच झाला आहे, जवळजवळ त्यांच्या एवढ्या उंचीचा तो झालेला आहे. हे बघा, जरा उंची वाढवा अजून. आता माझी वाढते उंची, वाढणार, 100% वाढणार. केस तेवढे कापून ये जाते. तेवढं वापरत नाही कसं पुढे जातं अमेरिकेला. अनिल्स कुठं आलंय अनिल्स? कोल्हापूर. केस कापायला कोल्हापूर जाणार तू? जा बाबा जा, बिने खांबी जा. पोरांचे का उघडायचं.